श्री स्वामी समर्थ मंडळी. तर शेतामध्ये गेले होते मेथीची भाजी आणण्यासाठी, पण तिला ना खूप सारे फुलं आले, त्यामुळे ती कडू लागेल, त्यामुळे ती कॅन्सल केली. पण मग येताना ना कांदे, लसूण आणि कोथिंबीर घेऊन आले. तर कशासाठी? त्याचे थालीपीठ बनवण्यासाठी. कांदा, लसूण आणि कोथिंबीर ना एकदम स्वच्छ धुवून घेतले आणि कापून घेतले. आणि थालीपीठ बनवण्यासाठी ना लगेचच मसाला पण काढून घेतला. थोडासा लसूण, थोडंसं अद्रक आणि आपला हा ओला लसूण आणि हिरवी मिरची टाकून ना बारीक करून घेतलं. त्यासाठी ना अगोदर थोडंसं डाळीचं पीठ घेतलं, मग त्यामध्ये थोडंसं बाजरीचं घेतलं आणि गव्हाचं पण घेतलं होतं. त्यामध्ये थोडेसे जिरे आणि ओवा टाकून घेतला आणि आपलं हे कापलेलं सगळं मटेरियल त्यामध्ये टाकून घेतलं. मग त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं आणि थोडीशी हळद पण टाकली आणि वाटलेला मसाला टाकून सगळं आहे ना मिक्स करून घेतलं. तर असा मी गोळा बनवून घेतला. मग ते थालीपीठ थापण्यासाठी एक सुती कपडा घेतला. अगोदर आहे ना तवा गरम करायला ठेवला होता. मग ना थालीपीठ थापून घेतला आणि त्याला ना छोटे छोटे ना होल पण पाडले होते. आता ते का पाडतात ते आपल्याला काय माहीत नाही, पण सगळे पाडतात म्हणून मग मी पण पाडत असते. तवा तापल्यानंतर ना त्यावरती थोडंसं तेल टाकून घेतलं आणि हे थालीपीठ टाकलं आणि हे ना दोन्ही बाजून आहे ना एकदम खरपूस असं भाजून घ्यायचं. आणि तुम्हीच बघा, भाजल्यानंतर ना इतकं मस्त झालं होतं ना. आता ते दिसायलाच एवढं छान दिसतंय, तर खायला किती टेस्टी झाले असेल. तर चला मग, आवडलं असेल तर एक लाईक करून जा.